नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, खूप जणांना स्वामी सारामृताचं पठण करायचं आहे, पण त्यांना ते जमत नाही. का? कारण त्यांना वाचता येत नाही. काही अशी वयाने माणसं आहेत ज्यांच्या डोळ्याने दिसत नाही, म्हणून त्यांच्याकडून होत नाही. तर बघा, तुम्ही असं नाही आहे की ह्या सेवा केल्याने स्वामी माझ्याकडे बघतील, स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील, असं नाही आहे. हाताची पाची बोटं सारखी नाही आहे. तसं सगळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून त्यांच्याकडून नाही घडून येते. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कोणत्या सेवा करू शकतो बघा. पहिलं आपण अभिषेक करू शकतो. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा, फोटोवरती नाही करायचा. फोटोला पाणी लागलं तर फोटो खराब होऊ शकतो. तर ताम्हाणामध्ये तुम्हाला मूर्ती ठेवायची स्वामींची आणि त्याच्यावरती तुम्ही पंचामृतने किंवा पाण्यामध्ये तुम्ही गुलाबजल टाकून किंवा साध्या पाण्याने तुम्ही पळीने पाणी ओतायचे मूर्तीवरती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ग्लासातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत तुम्ही करायचे. आता साधं पाणी ते तुम्हाला पियायचं असेल तर पिऊ शकता. जर तुम्हाला नाही पियायचं तर झाडामध्ये टाकायचं आहे. पण हे पाणी स्वामींचे अभिषेक केलेलं पाणी तुळशीमध्ये टाकायचं नाही, कारण आपण तुळशीला पुजतो. तर देवाचा अभिषेक केलेलं पाणी तुळशीमध्ये कधीही टाकू नये. आता दुसरी सेवा बघा, तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन कचरा काढू शकता, झाडू झाडू मारू शकता, लादी पुसू शकता. स्वामींचा जो शृंगार वगैरे काय आहे तो करू शकता. किंवा चपलांची सेवा आहे, बाहेर चपला असतात त्या व्यवस्थित ठेवू शकता. लोक हसतील, लोक बोलतील, काही कमेंट मारतील, त्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. कारण लोक आपल्याला जेवायला घालत नाही, लोक आपल्याला खायला देत नाही, लोक आपल्याला पैसे देत नाही. आपल्या घरात 1 रुपया नसला तर तीच लोक आपल्याला बघून तोंड वाकडं करून निघून जातात. म्हणून लोकांचा विचार करायचा नाही. आपण आपल्यासाठी जातो, आपल्या घरासाठी जातो, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि असं नाही की गुरुवारीच जाऊन सेवा करायची, तुम्ही कधीही जाऊन करू शकता. स्वामी तिथेच बसलेले असतात. असं नाही की स्वामी फक्त गुरुवारीच येऊन तिथे बसतात. तिसरी सेवा आहे की तुम्ही चालता फिरता कधीही कुठेही बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. असं नाही की माझ्या हातात जपमाळच हवी तरच जप होतो, असं काहीही नाही. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून शांतपणे जर त्यांचं नामस्मरण केलं ना, ती पण एक सेवा आहे. आणि चौथी सेवा आहे की तुम्हाला जर स्वामी सारामृताचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला नाही जमत आहे, तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलून त्याच्या बाजूला बसून तुम्हाला ऐकायचं आहे. असं नाही की त्याला बोलवलं आहे, तो वाचतोय आणि मी माझं घरातलं काम करते, असं कधीही करू नका. आणि नंतर दुसरं आहे की तुम्हाला यूट्यूबला तुम्ही प्ले करू शकता. यूट्यूबला खूप सारे अवेलेबल्स आहेत. ते स्वामी सारामृताचे अध्याय अवेलेबल आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. प्ले करायचं आहे, स्वामींच्या समोर तुमच्या देवघरासमोर बसायचं हात जोडून आणि ते ऐकायचं आहे. असं नाही की मी काम करते, झाडू मारते, झोपली आहे, झोपून ऐकते, असं कधीही करू नका. जर तुम्ही एका गोष्टीला जर सन्मान देत नाही आहे ना, तर ती गोष्ट तुमच्याकडे सन्मानाने येत नाही. तर ह्या